नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. सकाळी जेव्हा उठलो आणि उठल्यानंतर सगळेच आपण जेव्हा आपण बातम्या बघितल्या आणि ती बातमी काळजाला प्रत्येकाच्या सुन्न करणारी होती. म्हणजे असं महाराष्ट्रातला एकही माणूस नसेल ज्याला राजकारणही समजत नाही. त्यांनीही कुठे ना कुठेतरी भावना व्यक्त केल्या, की आज कोणीतरी आपल्यातलं गेला, आज कोणीतरी राजकारणातला माणूस गेला आणि खरोखर आज प्रत्येकाला मनातून वाटतंय, की आज राजकारण जे आहे महाराष्ट्राचं ते पोकळ झाल्यासारखं वाटतंय. अगदी म्हणजे असं वाटतं की त्या काय बेचव आहे, त्याला काही चवच राहिली नाही त्या राजकारणाला. त्याचं नाव म्हणजे अजितदादा पवार. दादांचं जाणं आणि अशा पद्धतीनं जाणं खरोखर शब्दच नाहीत काय पुढे बोलायला आणि काय बोलायचं हे समजत नाहीये, की की विमान दुर्घटनेमध्ये अजितदादांचा मृत्यू होतो आणि ते म्हणजे जे सगळं आता व्हिडिओ वगैरे येतायत तुम्ही पाहताय, ते सगळे फुटेजेस तुम्ही पाहताय. इतकं विचित्र आणि इतका भयानक मृत्यू खरंच कोणाच्या वाट्याला येऊ नये. दादाचं जाणं, दादांचं जे काही वावरणं होतं, त्यांच्या सगळ्या काही गोष्टी आज प्रत्येकाला आठवतायत, प्रत्येकाला. अनेक जण त्यांच्यावरती आत्तापर्यंत आरोप केले, की मग तो सिंचन घोटाळा असो, अनेक घोटाळेबाजी ही सगळी लोकं आहेत, या पक्षातून त्या पक्षात सत्तेसाठी उड्या मारणारे सगळ्या गोष्टी असोत. पण माणूस राजकारणात होता, तोपर्यंत आधार होता एवढं मात्र नक्की. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये आजही तुम्ही जा, आजही तुम्ही कधीही गेलात, तरी अजितदादा काय होते आणि त्यांचं काम काय होतं, ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर समजेल. माझ्यासारखी टोपी घातलेली वृद्ध माणसं जी आज गावाखेड्यामध्ये आहेत, त्यांना विचारा की अजितदादांचं काम काय होतं. पण कुठे ना कुठेतरी प्रत्येकालाच, मी प्रत्येकाला म्हणणार नाही, पण बहुतेक लोकांना मनामध्ये काही संशय आणि काही अनेक गोष्टी नुसत्या घोंगावतायत प्रत्येकाच्या, की कसं घडलं, का घडलं, कशामुळं घडलं, कुणी नक्की घडवलं, हा घात आहे की अपघात आहे, नियतीचा खेळ आहे, खरंच नशीब वाईट होतं का? या सगळ्या गोष्टी थोड्याशा कुठे ना कुठेतरी संशयाच्या एखाद्या याच्याकडे घेऊन जातात आणि हे मला देखील वैयक्तिक वाटतं. प्रमोद महाजन असो, गोपीनाथजी मुंडे साहेब असो, अनेक अशी लोकं आत्तापर्यंतचे नेते जे अपघातात गेले किंवा अनेक असे मोठे अधिकारी जे अपघातात गेले, या सगळ्यांवरती कुठे ना कुठेतरी संशयाचा फेरा नुसता भिंगरत असतो किंवा फिरत असतो. आणि त्यात आज एक नाव अजून एक जोडलं, ते म्हणजे अजितदादा पवार. एक साधं उदाहरण घ्या. एक विमान, काय VRS नावाची कुठली कंपनी, ते त्या विमानाचा 2-3 वर्षापूर्वी मुंबईच्या विमानतळावरती अपघात झाला होता, बरोबर. त्याच्यानंतर हे जे विमान दादा घेऊन गेले होते ते जुनं होतं. या सगळ्या गोष्टी असताना, ती कंपनी तशा पद्धतीची असताना, कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा सखोल मला असं वाटतं चौकशी झाली पाहिजे. सखोल चौकशी, व्यवस्थित बारीक-सारीक मुद्द्यांची, सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. मग तो अपघात आहे, घात आहे, काय ते आपण पुढं ठरवू, पण चौकशी आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. कोणत्याच गोष्टीला कुठेही दुजोरा न देता बारीक-सारीक गोष्टींची अगदी चौकशी केली पाहिजे. त्या कंपनीची करा, त्या सगळ्या गोष्टी, तिथली परिस्थिती काय होती, या सगळ्या. आज एक गोष्ट लक्षात घ्या, तिथलं कोणीही वाचलेलं नाहीये. दादांसोबत बाकीचे जी काही सगळी लोकं होती, सगळी जळून खाक झालेत. म्हणजे दादांचा असा मृत्यू येणं म्हणजे त्या गोष्टी डोळ्यात आपोआप पाणी दाटतंय, आपोआप पाणी दाटतंय. खरोखर एक उत्तम असं नेतृत्व गेलं महाराष्ट्रात, एक मोठी पोकळी राजकारणातली निर्माण झाली. म्हणजे जी पवार साहेबांची राष्ट्रवादी कुठे ना कुठेतरी अशी कोलमडत दिसत होती, ती कोलमडताना एक नाव नेहमी डोळ्यासमोर येत होतं, ते म्हणजे अजितदादा पवार, की हा हा माणूस आहे, हा घड्याळाला कधी बंद पाडू देणार नाही, हा घड्याळाला नेहमी चालू ठेवेल. पण आज ते घड्याळाचे सेलच गेले. आज ते घड्याळ पुढे काय करतंय, कसं करतंय ते पाहणं, तो बाजूला सोडा गोष्ट, पण दादांसारखा माणूस जाणं खरोखर विचित्र गोष्ट झाली. खरोखर जर हा अपघात किंवा हा घात असेल ना, अपघात सोडा, हा घात असेल, तर याच्या मागे खरोखर चौकशी झाली पाहिजे. कसे काय महाराष्ट्रातले दिग्गज नेते असे अचानकपणे अर्धवट सगळ्या गोष्टी सोडून निघून जातात. मध्ये सत्तेतले असो, विरोधातले असो, आज सत्तेतले असो, उद्याच्या विरोधातले असो किंवा मागे कधी विरोधात सत्तेत राहिलेले, पण हे नक्की गणित घडतं कसं, काय होतं नक्की? कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडवल्या जातात, घडवल्या जात नसतील तर हे अपघात का होतात? कसे होतात? अधिकाऱ्यांचे अपघात कसे केले जातात? कशा मर्डर केल्या जातात? काय, कुठून, काय, कसं कसं केलं जातं? या सगळ्या गोष्टींची चौकशी कधी होणार? आत्ता मागे काहीतरी ते विनायक मेटे आपले, त्या मराठा समाजाचे नेते आपले, त्यांचं निधन झालं. काय झालं त्याचं पुढं? कुठं गेली त्यांची चौकशी? कोणीही त्याला हात घालत नाही, कोणीही त्याला काही करत नाही. आज अजितदादांसारखा माणूस जाणं, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचं केवढं मोठं नुकसान आहे? आज तसला एक नेता उभा राहायला महाराष्ट्राला 50 वर्ष मोजावी लागतील, तेव्हा कदाचित दादांसारखा एखादा नेता उभा राहील, जो या महाराष्ट्रातल्या अडीअडचणी आणि या सगळ्या गोष्टींवरती काम करेल. दादांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला या राज्याचा. 11 वेळा म्हणजे झालं काय? 11 वेळा महाराष्ट्राच्या आर्थिक घडीला किंवा आर्थिक राजकारणाचा सगळा ते कणा होते.
महाराष्ट्रातल्या बारीक सारीक मुद्द्यांवरती, बारीक सारीक विषयांवरती गाढा अभ्यास असणं फार महत्त्वाचं असतं. तालुक्यांची, गावांची, जिल्ह्यांची माहिती असणं, तिथल्या लोकांची, तिथल्या सगळ्या गोष्टींची वित्तंभूत माहिती असणं, हे दादांचं एकमेव काम होतं आणि त्यांनी ते इतकं अनुभवी होते, म्हणजे काय बोलायचं काय समजत नाहीये. आज ते जाणं, नुसतं जाणं आहे ना, की आज अजितदादा नाही आहेत. ही बातम्या म्हणजे आपण बघतोय, सगळ्या गोष्टी पाहतोय, हे आत्ताही विश्वास बसत नाही की हे असलं काही आहे. पण याची चौकशी झाली पाहिजे. तो विमानाचा कोण तो असेल मालक, त्याचं विमान असो, त्याची चौकशी करा. ती कंपनी काय आहे, काय करते नक्की, त्याची चौकशी करा. दुसरी गोष्ट म्हणजे फार कमी वेळामध्ये नेत्यांना इकडून तिकडे, तिकडून इकडे निवडणुकीच्या कार्यक्रमांमध्ये इकडे तिकडे जावं लागतं. बाय रोड जायचं झालं मंत्र्यांना एखाद्या, कारण एखादी गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या जिल्ह्यामधून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल तर मध्ये जो काही प्रवासाचा वेळ असतो फार तोकडा असतो. आणि आता तर तुम्हाला माहिती आहे, एखाद्या ट्रॅफिकमध्ये माणूस अडकला म्हणजे इतकी वाहनं झालेत, इतकी गर्दी झाली, इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या देशामध्ये झालेत, वाहनांची संख्या वाढली की एखाद्याला तासाभराच्या तुमच्या प्रवासाला 4-4, 5-5 तास लागतात. सामान्य माणसाला लागतात तर मंत्र्यांचं काय? तरी ते बऱ्यापैकी त्यांना रस्ते साफ करून दिले जातात. पण या सगळ्या घाईगडबडीमध्ये मग कुठेतरी प्रायव्हेट अशी विमानं घेणं, प्रायव्हेट हेलिकॉप्टर घेणं आणि वेळेत तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करणं, आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये कुठे ना कुठेतरी अशी काहीतरी घडतंय आणि माणूस आपल्यातून निघून जातोय. त्याचा फटका सगळ्यात जास्त आपल्याला बसतोय, सामान्यांना बसतोय. एक साधं उदाहरण घ्या. आता अजितदादा जाणं म्हणजे मंत्रालयामध्ये किंवा तुमच्या महाराष्ट्रातल्या एका विशिष्ट साखळीमध्ये किती मोठी पोकळी निर्माण झाली. आज अजितदादांना अशा किती गोष्टी माहीत असतील, म्हणजे ते विमान पडल्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या, पण त्या विमानाच्या आजूबाजूची कागदं सांगत होती की अजितदादा काय काय काम करायला तिथे जात होते. किती फायले असतील, किती विषय लोकांचे घेऊन, बाबा हे आज हे करायचं, आज ह्या अधिकाऱ्याला या गोष्टी सांगायच्या, आज त्या अधिकाऱ्याला हे सगळं सांगायचं आहे, या विभागाकडे ही गोष्ट पोहोचवायची आहे. ते कागद तिथं आजूबाजूला पडलेले सांगतायत. आज ती सगळी कामं कुठे ना कुठेतरी अदृश्य झाली, कुठे ना कुठेतरी ती थांबली. एक माणूस जाण्यानं एवढं मोठं नुकसान होतं. नुसतं पक्षाचं राजकीयच नुकसान नाही, जनतेचं देखील नुकसान झालेलं आहे. दादांनाच माहिती आहे की बाबा चल मी इथं, मला आज हे करायचं आहे. त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी असेल की पुढच्या वर्षी मला हा प्रकल्प हातात घ्यायचा आहे, पुढच्या याच्यानंतर मला हा रस्ता करायचा आहे, याच्यानंतर मला ही गोष्ट करायची आहे, या जिल्ह्याला, या तालुक्याला हे द्यायचं आहे. या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात असतात. कुठेतरी अशी माणसं जाणं आपल्या समाजाचं पण नुकसान होतं, निश्चित होतं. त्यांच्यावरती काय आरोप लागले, काय गेले, सगळं मान्य आहे, सगळं ठीक आहे. पण माणूस असणं फार महत्त्वाचं आहे. आज माणूस जाणं, ती पोकळी भरून काढणं अशक्य आहे. म्हणून मी म्हटलं ना, पुन्हा अजित पवार निर्माण व्हायला 50 वर्ष महाराष्ट्राला खर्ची घालावी लागतील. तेव्हा कुणीतरी असं नेतृत्व उभं राहील, कुणीतरी असा नेता उभा राहील. पण हे जे काही घडतंय, गेल्या काही वर्षांमध्ये घडतंय, चांगले चांगले नेते असे जाणं, ते घात आहे, नक्की अपघात आहे. या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी व्हावी. नाहीतर काय आहे, आपण आपलं नुसतं बोंबलत बसायचो भावनिक होऊन, काय झालं काय झालं, दादा गेले दादा गेले. पण त्याच्या मागं जर विचित्र एखादी गोष्ट असेल, जर तरच्या मी गोष्टी करतो असेल, जर शोधलं तर पाहिजे ना. ते असो किंवा नसो, पण याची चौकशी झाली पाहिजे. त्या विमानांची चौकशी झाली पाहिजे. नक्की काय, कुणी कशा पद्धतीनं काय केलंय का, या सगळ्या गोष्टीची बिघाड झाला का? कारण बघा, यांत्रिक बिघाड झाला, निश्चित झाला असेल तर मग त्या विमानाच्या काय उडायच्या आधी तिथं काय बाबा घडलं होतं का त्या कंपनीमध्ये, तिथं काय बाबा असं काही केलं होतं का? या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे, सगळ्या गोष्टींची. कारण जर असं होत राहिलं, असं जर आपण कुणाचाही अपघात आणि घात रोजच्या रोज पाहू लागलो, तर येणारा काळ विचित्र आहे, विचित्र आहे. राजकारण हे काय खरोखर सोपं नाही. दादा स्वतः सांगायचे राजकारण फार अवघड आहे. पण दादांचं असं जाणं, असा मृत्यू मनाला अगदी चटका लावून जातोय की काय ते शेवटचा चेहरा देखील आपण पाहू शकत नाही. इतका भयंकर मृत्यू कधीच कोणाला येऊ नये, कधीच कोणाला येऊ नये. आणि दादांसारखा जनसामान्यांमधला माणूस, जनसामान्यांमधला, की ज्या माणसाला वेळच माहीत नाही. अरे 5 वाजता उठतायत काय, 5 वाजता 6 वाजता कार्यालयात पोहोचतायत काय, सकाळी सकाळी अधिकाऱ्यांना उठवतायत काय, रात्र कधी होते, दिवस कधी होतोय, ज्या माणसाला माहीत नाही. हे काय नुसतं आता भावनिकतेने मी बोलत नाही, हे भावनिकतेने बोलत नाही, हे खरोखर आहे. दादांची काम करण्याची पद्धतच अशी होती. त्या माणसाला त्यानं कधी वेळच पाहिला नाही. सकाळ काय, संध्याकाळ काय, रात्र काय, बिनधास्तपणे जिथं काम आहे तिथं ते पोहोचणारच आणि ते जाणारच. हे मी फक्त काय आता भावनिक झालो म्हणून बोलत नाही, हे सत्य आहे, हे सत्य आहे. अशी पछाडलेली माणसं राजकारणामध्ये कामासाठी फार कमी असतात, फार कमी असतात. घरात बसून बोलणं किंवा सगळ्या गोष्टी करणं आणि स्वतः रस्त्यावर उतरून जनतेची कामं करणं, ती करवून घेणं, यामध्ये फार मोठा फरक असतो. आणि दादांचं जाणं महाराष्ट्राला फार मोठी पोकळी निर्माण करून जाईल. म्हणजे जुन्या पिढीला आणि आत्ताच्या पिढीला व्यवस्थित समजून घेणारा हा नेता होता. जुनं राजकारण, आत्ताचं राजकारण, त्याच्यामधला दुवा अजितदादांसारखा पुन्हा होणार नाही, पुन्हा होणार नाही. दादा, तुम्ही
गेलात पण तुम्ही आमच्या मनामध्ये निश्चित असाल. तुम्ही या राजकारणामध्ये तुमचं नाव नेहमी अजरामर राहील एवढं मी छाती ठोकपणे सांगतो. फक्त वेळ अशी यायला नव्हती पाहिजे होती एवढंच. आणि चौकशी व्हावी तर सखोल व्हावी आणि निष्पक्ष व्हावी या मताचा मी आहे. कारण जर खरंच काहीतरी चुकीचं असेल आणि खरंच काहीतरी असेल याच्यामध्ये आणि जर कोणाचा तरी हात असेल किंवा काही असो तर कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत. कारण आत्तापर्यंत जेवढ्यांचाही अपघात झालाय, घात झालाय, त्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत व्यवस्थितपणे उलगडलेल्या नाहीयेत. उलगडण्याचा प्रयत्न केला, तो उलगडतोय कसा आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा 100% आउटपुट कोणी काढला का? नाही. कारण एवढ्या मोठ्या व्यक्तींना असं त्यांचं जाणं याच्यामागं काही ना काहीतरी धागेदोरे छोटेफार असतात, एवढं मात्र निश्चित. आणि दादांचा झालेला अपघात हा पुन्हा कधी कुणाच्या कुठल्या नेत्याच्या वाट्याला येऊ नये, मग तो कसाही असो. पण निश्चित अशी वेळ कधीच कोणावरती येऊ नये. दादांना माझ्याकडून खरोखर भावपूर्ण श्रद्धांजली. दादा, तुमचे ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही तरुण म्हणून त्या मनामध्ये नेहमी साठवून ठेवू आणि या महाराष्ट्राला नेहमी सांगू की एक असे देखील दादा होते, ज्यांची अशी देखील बाजू होती, की जे कामासाठी स्वतःला झपाटून घ्यायचे आणि जे जनतेसाठी निस्वार्थपणे काम करायचे.